माता और मातृभूमि का सम्मान हम कभी गिरने नहीं देते। तो क्या करोगे? क्या करोगे? रुक जाइए शंभू राजे, कसम भवानी की आपको। खानसाहेब समजावून सांगा याला। तेवढी मगरुरी, तेवढा उर्मटपणा, देवीसाठी आलेली फुलं उधळून दिली यानं, ओटी फेकून दिली, मांडलेल्या चौकाला लाथाळायला निघाला होता। जर तलवारीनं याची पगडी उडवू शकतो तर मुंडकं उडवायला कितीसा वेळ लागेल आम्हाला? बहादुर खान साहब, हमने आपसे मना किया था ध्यान मत देना, लेकिन आप किसी की सुनते ही कब हैं? सांगा समजावून याला। शंभूराजी, आप जैसा कहेंगे, जो चाहेंगे वैसा ही होगा। हम आपके साथ हैं, लेकिन थोड़ा सब्र कीजिए। खानसाहेब यांना सांगा, आम्ही स्वतंत्र सल्तनतीचे स्वराज्याचे युवराज आहोत, आमच्याशी कसं पेश यायचं हे शिकवा यांना। ज्या दूध भावाचं वारंवार नाव घेतात ना, त्याला सुद्धा कडवी तवापासून आलोय आम्ही। बादशाह सलामत औरंगजेब के बारे में ये क्या बात है? एक शब्द तरी उच्चारलास तरी मस्तक धडा वेगळं करेन, आणि आम्ही ते बोलतो ते करून दाखवतो। छत्रपतींचं रक्त आहे आमच्या थांबण्यात, जीवाला घाबरून शेपूट घालणारे नाही आम्ही। जे होईल ते होईल असं म्हणून परिस्थितीच्या झिंजात धरून तिला वाकवण्याची हिंमत आहे आमच्यात। शंभूराजा, गुस्सा थूक दीजिए। त्याआधी दोन गोष्टी कराव्या लागतील। जी। यानं पांढरे सरदारांच्या आईंची माफी मागावी। और आधी माफी। बहादुर खान, माफी मांगिए। मैं? हाँ, माफी मांगिए बहादुर खान, वो आपकी वालदा की बराबर हैं। माफ कर दो। हात जोडून माफ कर दो। आता दुसरी गोष्ट। कौन सी? जोरात, अजून जोरात। इथून पुढं आमच्या नादी लागताना एक गोष्ट ध्यानात ठेवायची, छावे आहोत आम्ही, नादी लागला तर फाडून टाकू। अरे समजलं का राव, एकदम तलवारच उगारली शंभूराजांनी। केवढं धाडस? अरे बोलण्या पलीकडचं धाडस। पण हे धाडस लय अंगलट येणारी युवराजांची। बरं झालं आपण त्यामध्ये नाही पडलो, नाहीतर बहादूर खानानं आपल्यावरच टाच आणली असती। काय रे, काय घेऊन आला? चोळी बांगडी पाठवले युवराजांनी। हे आहे आयर आलाय बघ तुझ्यासाठी। चोळी बांगडी तुमच्यासाठी पाठवली सरदार। आमच्यासाठी? आमच्यासाठी चोळी बांगडी? आम्हाला सुद्धा चोळी बांगडी पाठवली आहे।
अरे जवळजवळ समध्या सरदारांच्या घरी युवराजांनी चोळी बांगडी पाठवली. आम्हाला चोळी बांगडी काय समजतात का युवराज आम्हाला? शेपूट घालणारेसनी चोळी बांगडी पाठवणार नाहीतर काय पाठवणार? शेल पागोटे होय र. जसं काम तसंच इनाम आहे. काल पहिल्यांदा बहादूर खानाला शेपूट घालताना बघितलं. वाघानं डरकाळी फोडली, लई आनंद झाला. आणि तू बसला होता चुलीच्या मोहर. अरे शंभू राजांनी अभिमानाची पोत पेटवली तेव्हा तू चुलीत लाकडं घालीत बसला होतास. तू असा, तुझा बात असा, भित्र कुठलं. लय कौतिक करू नगस. मोगलाईचा बडगा माहित नाही तुला. केसनी तुम्ही घाबरायचं हा? शंभूराजे घाबरले बका. अरे शाना हो आता तरी भानावर ये आणि चल बहादूरगड सोडून स्वराज्यात, नाहीतर भर बांगड्या. आई साहेब तुम्ही म्हणताय तेवढं सोपं नाही ते. अरे ये तुम्हा समध्यासनी लाजा वाटल्या पाहिजेत रे. अरे देवळातली घंटा वाजवली तर चापकानं फोडणाऱ्या बहादूर खानाच्या नाकावर टिचून बहादूर गडावर शंभू राजांनी आई देवीचा गोंधळ घातला. अरे वाघ दिसला त्यांच्यात, वाघ. आम्ही बी वाघच आहोत. तुम्ही बी वाघ आहे, पण ताबुतासमोर नाचणार वाघ शेपूट घालून. आणखीन काही सांगायचंय? बोकडाची शिंग तर छाटली, पर मान ठेवली. मान मुद्दामच ठेवली असणार शाबूत. जी युवराजनी चांगली खबर दिली, ऐकून आनंद झाला. प्रसाद पावला म्हणून सांगा. अहो गडावर तर समधी लय खुश झाले, ती हरखून गेल्यात. कामाची सुरुवात देवकार्यानं गुलाल उधळून झाली हे चांगलंच झालं. अहो कोणाची टाप नाही मोहर यायची. शत्रूच्या गोठात असून बी अजून भगव्याचा डोल कायम आहे. आणि बोकड तर बे करायला लागलंय छावा बघून. असं बेबे करायला लागलं. वय या तुम्ही. का हसताय? काय सांगायचं धारात्या? नाही, लई दिसानी हसताय म्हणून विचारलं. तुझ्या लेकाची कर्तूत ऐकूनच हसू आलंय आम्हाला. कुठेही जा त्यांचा तोरा मोहरा ढळढळीत असतो एकदम. हवं मग सांगा तरी. हो सांगा ना. सांगा. स्वराज्य एवढं परेशान असताना, महाराजांपासून चित दरवाजाच्या पहारेकरांपर्यंत सगळेच काळजीत असताना स्वराज्याच्या कुलमुक्त्यारबाई साहेब हसतात. याचं कारण आम्हालाही कळावं. काय झालं? शब्द सापडत नाहीये का? सांगायचंच नाहीये? आणि हे काय? प्रसाद. प्रसाद? कुठला प्रसाद? गडाच्या खालच्या देवीचा प्रसाद हा चण्या फुटाण्याचा गुळाचा असतो. हा प्रसाद बाहेरचा दिसतोय. मातोश्री, याचा अर्थ बहादूरगडावर गोंधळ झाला म्हणायचा. प्रसाद घ्या ना. मोगलांकडून आलेली कोणतीही गोष्ट स्वीकारणार नाही आम्ही. आणि युवराज आले तर? महाराज, पादशाह कुतुबशाहकडून त्यांच्या खुशीच्या प्रसंगाच्या निमित्ताने आपणासाठी नजराणे पाठवण्यात आले आहे. त्यांच्याशी आपली मैत्री आहेच, ती बरकरार राहावी अशी पादशाहांची इच्छा आहे. मैत्री बरकरार राहील. बादशहाला खुशालीचा खरेदा पाठवावा. महाराज, नजराण्याचा स्वीकार करावा.
महाराज, हा दुसरा नजराणा युवराजांसाठी आहे. महाराज माफी असेल, हा नजराणा आपल्याला स्वीकारता येणार नाही, कारण युवराज गडावर नाही. युवराज गडावर आहेत. अनाजीपंत त्याचा मतलब महाराज, मैत्रीचा नजराणा माघारी पाठवणे उचित दिसत नाही, म्हणून युवराजांसाठी आलेला नजराणा राजाराम राजेंनी स्वीकारावा असे मी सूचित करू इच्छितो. महाराज, शंभूराजेंच्या पश्चात बाळराजेच म्हणजे राजाराम राजेच युवराज पदाचे उत्तर. थोरल्या मातोश्री युवराजांना स्वीकारतील असं वाटत नाही आम्हाला. कोणी सांगितलं तुम्हाला? गोंधळाचा प्रसाद घेतला नाही मातोश्रीने. द्या, राहू द्या, झोपल्यात त्या. प्रसाद घेतला नाही म्हणून तुम्ही असं ठरवलं? नाही मातोश्री, मुघलांकडून आलेली कोणतीही गोष्ट आम्ही स्वीकारणार नाही असं म्हणाल्या त्या. रागात आहेत. हळूहळू निवळेल सगळं. पण आता सगळीकडूनच फास आवडल्यासारखं झालंय. कसं होईल युवराजांचं? ठीक होईल. जगदीश्वरावर विश्वास ठेवा. आम्हाला तर बाळाकडे बघवतही नाही. किती गुज चालायचं बापलेकीच. गोष्ट काय, पोटाशी धरून फिरवणं काय. आणि आज लेक इथे आणि जन्मदाता उत्तर दिग्विजयासाठी शत्रूच्या जबड्यात. मातोश्री, सोनबाई, शांत व्हा. दिवस थांबत नाहीत. धीर धरला तर धर राहतो. युवराज उत्तर दिग्विजयात यशस्वी झाले तर ठीक, नाहीतर फितुरीचा ठपका लागायची भीती वाटते त्यांच्यावर. युवराज, लई मोठं आखरीत घडलं बघा. अरे घडलं नाही, घडवलं. भीमेचं वाहतं पाणी अडवलं तर. वय वय, असं कवाच घडलं नव्हतं बघा. लई मोठं धाडस केलं. तुमच्या धाडसाबद्दल ऐकलं होतं, पण काल समक्ष बघायला मिळालं. आम्ही असेच आहोत, आणि हे धाडस आम्हाला दिलं ते मावळ मातीला. भावांनो, जर माणसाने धाडस केलं तर गोष्टी घडतात. सुरुवातीला लोक नावं ठेवतात, पण यश मिळालं की हीच माणसं कौतुक सुद्धा करतात. पूर्वी अन्याय अत्याचार हत्तीच्या अंबारीत बसून फिरायचा, पण महाराजांनी मावळ्यांच्या साथीनं त्याला खाली खेचला. स्वराज्यात मोगलांना कोणी घाबरत नाही. तुम्ही सुद्धा भिवू नका. आता तुम्ही स्वराज्यात चला. युवराज, तुम्ही आमासनी म्हणताय स्वराज्यात चला. तुम्ही तर मोगलाईत आलाय, तुम्ही का आलात? आम्ही आलो ते बहादूर खानाला तलवार लावायला. आम्ही मोगलाईत का आलो त्याचा खुलासा योग्य वेळी होईलच, पण त्याआधी आपण सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे. आता हेच बघा, पांढरे सरदार एवढी वर्ष बहादूरगडावर राहतात, निष्ठेनं मोगलांची सेवा करतात, पण तरी सुद्धा बहादूर खानानं त्यांच्या आईवर हात टाकला. हेच फळ मिळालं त्यांच्या निष्ठेचं. आणि का आली मोगलांमध्ये एवढी मगरुरी? आपण प्रतिकार करत नाही म्हणून. कशासाठी राहताय तुम्ही अशा माणसांमध्ये? त्यापेक्षा आमच्या आबासाहेबांना एकदा भेटा, त्यांचे विचार ऐका. त्यांच्या ठाई तुम्हाला जिव्हाळा, आपुलकी, आत्मीयता दिसेल. आज सुद्धा लाखो पिचलेल्या, तुडवलेल्या लोकांसाठी आमचे आबासाहेब उभे आहेत. तुमच्या आमच्या छत्रपतींनी दक्षिण काबीज केली. आता आपला मुख्य शत्रू आहे मोगल. पण बलाढ्य मोगलांशी लढायचं असेल तर आपल्याला एक व्हायला पाहिजे. जगदाळे सरदार, काठी मोडू शकता? मोडत नाही वय, बघा मोडली युवराज. घोरपडे सरदार, तुम्ही मोडू शकता? सहज. या काठ्यांचा एक बिंडा बांध, 2 ठिकाणी घट्ट बांध.
मला विंडा मोडून दाखव. नाही बुडत युवराज. बघितलं, एक एक काठी सहज मोडलीत तुम्ही, पण पिंडा मात्र मोडता आला नाही. कारण एक मोडतो, एकटा मोडला जातो. एकी असेल तर मोडता येत नाही. खरंच आहे युवराज. खरं आहे, खरं आहे. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे. शंभूराजे. खान साहब, आइए खान साहब. शंभूराजे, हम आपसे बेइंतहा प्यार करते हैं. आप हमारे अजीज दोस्त हैं. अर्थातच. आणि ही गोष्ट जगजाहीर है. लेकिन आपके कल के बर्ताव से हम बहुत दुखी हैं युवराज. कुछ गलती हुई हमसे. आपने बहादुर खान को तलवार की नोक से. खान साहेब, बहादुर खान काल केवळ तुमच्यामुळं वाचला. युवराज, आप बहादुर खान को नहीं जानते और ना ही आप मुगलिया सल्तनत की सोच से वाकिफ हैं. होऊन होऊन काय होईल? बहादुर खान बादशाह सलामत से फरियाद कर सकता है. फिकीर नाही त्याची आम्हाला. युवराज, अगर बादशाह ने गुस्से में आकर कोई फैसला ले लिया तो बड़ी मुश्किल हो जाएगी. त्याची चिंता तुम्ही करू नका. पण अपमान, अन्याय सहन करण्याची सवय या रक्तात नाही. युवराज, आप हमारे दोस्त हैं. बादशाह सलामत को अगर बगावत की बू आ गई तो बड़ी मुश्किल हो जाएगी हमारे लिए. आपकी हिफाजत तो छोड़िए, हमें अपनी हिफाजत करना मुश्किल हो जाएगा. और हाँ, अभी वो लकड़ी की कहानी, क्या कहानी सुना रहे थे आप? आहे एक जुनी कहाणी, सांगत होतो सरदारांना. लकड़ी की कहानी. इसे सुना रहे थे युवराज लकड़ी की कहानी. कौन सुन रहा था लकड़ी की कहानी? भाग गए सब के सब तो और मुश्किल में आ जाओगे युवराज. ना ही रहेगी तुम्हारी मनसबदारी और ना ही रहोगे युवराज. या साहेब, बसा. महाराज, जेव्हा येतो तेव्हा आपण कामात तरी असता, नाहीतर विचारात तरी. काम करून विचार करावा लागतो आणि विचार करून काम करावी लागतात. असो, आमचं हे असंच चालू राहणार. तुम्ही बोला. एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे, परंतु आपली मर्जी बिघडू नये असंही वाटतं. तुमच्या बोलण्यामुळे नाही बिघडणार. बोला. माफी असावी, पण आम्ही जे सांगणार आहोत ते स्वराज्य हिताचंच आहे. यात आमचा काहीच स्वार्थ नाही. मग अजिबात वेळ दौडू नका. बोला. स्वराज्याचं युवराज पद रिकाम आहे. शंभूराजे शृंगारपुरी गेले होते तेव्हा देखील रिकाम होत, पण तेव्हा ते स्वराज्यात होते. आता ते स्वराज्यात नाहीत, मोगलांकडे गेले. मग काय म्हणणं आहे तुमचं? रिक्त युवराज पद भरलं जावं. स्पष्ट बोला. राजाराम राजेंना युवराज पदावर बसवावं. काय बोललात तुम्ही? युवराज पद रिक्त आहे, ते भरलं जावं.